सध्या ना हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये आपण चायनीजचे पदार्थ भरपूर प्रमाणात बनवतो. कारण हिवाळ्यामध्ये भरपूर अशा ताज्या भाज्या मिळतात, सगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात. त्यामुळे आपण चायनीज पदार्थ जास्त प्रमाणात बनवतो. तर चायनीज पदार्थांसाठी लागणारी शेजवान चटणी आज आपण पाहणार आहोत आणि तेही अगदी घरच्या साहित्यांमध्येच आपण बनवणार आहोत. आणि बनवायला अगदी सोपी आहे, 10 मिनिटांमध्येच तयार होते आणि अगदी मार्केटमध्ये मिळते त्यासुद्धा पेक्षा भारी चवीला घरी तयार होते. चला तर व्हिडिओला बेडगी मिरची घेतलेली आहे. आपल्याला बेडगी मिरचीचाच वापर करायचा आहे. त्यामधल्या मी बिया काढून गरम पाण्यामध्ये मी 1 ते 1.5 तास ही मिरची भिजण्यासाठी ठेवली होती. तर आपल्याला ही मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये अगदी 2 चमचे पाणी घालून आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये मी ते 100 ग्रॅम तेल घेतलेलं आहे. साधारणतः एक छोटी वाटी हे तेल आहे. तेल थोडंसं आपल्याला जास्त घ्यायचं आहे, त्याने आपली चटणी जास्त दिवस टिकते, खराब होत नाही लवकर. आणि 50 ग्रॅम मी लसूण घेतलेला आहे. अगदी बारीक कट करून आपल्याला हा लसूण घ्यायचा आहे. 1 वाटी हा लसूण आहे. तर लसूण थोडासा परतला की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 50 ग्रॅम आलं. आलंसुद्धा मी अगदी बारीक कट करून घेतलेलं आहे. आलं आणि लसूण व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. हलका सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. शक्य तेवढे बारीक आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. ठेचून आपल्याला इथे वापरायचं नाही आहे, असं बारीक बारीक कट करूनच आपल्याला इथे वापरायचं आहे. गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि मीडियम हीटवरती सतत हलवत आपल्याला हे लसूण आणि आलं परतून घ्यायचं आहे. तर इथे 1-2 मिनिट झालेले आहे. आलं आणि लसूण थोडंसं परतलं गेलंय. तर आता यामध्ये मी टाकणार आहे कोथिंबीरीच्या काड्या. तर थोड्याशा कोथिंबीरीच्या काड्या मी बारीक कट करून यामध्ये टाकलेल्या आहे. साधारणतः 3 चमचे हे कोथिंबीरीच्या काड्या यामध्ये टाकलेल्या आहेत. आणि परत आपल्याला हे व्यवस्थित असं सोनेरी कलर येईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत, म्हणजे त्याचा कच्चेपणा जो आहे तो पूर्णपणे निघून जाईल. तर इथे व्यवस्थित असं परतलं गेलेलं आहे. गॅस आता आपल्याला एकदम कमी करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला ही मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची आहे. तर आपण इथे बेडगी मिरची वापरलेली आहे. बेडगी मिरचीमुळे आपल्या चटणीला रंग एकदम सुरेख येतो, छान अशी लालसर आपली चटणी तयार होते. त्यामुळे इथे आपण बेडगी मिरचीचा वापर केलेला आहे आणि ती खूप जास्त तिखटसुद्धा नसते. तर आपल्याला मिरचीची पेस्ट टाकल्यानंतर एक 3 ते 4 मिनिट हे परतून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. खूप मोठ्या फ्लेमवरती आपल्याला हे परतून घ्यायचं नाही, नाहीतर मिरचीचा रंग बदलू शकतो. एक 3 ते 4 मिनिट आपण हे व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घेणार आहोत. छान तेल सुटतं ह्या चटणीला. तर इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी आपली इथे मिरची परतली गेलेली आहे. गॅस अगदी कमीच आहे. आता यामध्ये आपण थोडेसे सॉसेस टाकणार आहोत. तर यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. एक अर्धा चमचा सोया सॉस टाकलेला आहे. सोया सॉस खूप जास्त प्रमाणात नाही टाकायचा, नाहीतर मिरचीचा चटणीचा कलर बदलू शकतो. त्यामध्ये 1 चमचा टाकलेला आहे रेड चिल्ली सॉस. 1 चमचा व्हिनेगर टाकून घेतलेला आहे. एकदा आपण हे मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवायची आहे. हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत काळी मिरी पावडर. तर एक पाव चमचा काळी मिरी पावडर आपण यामध्ये टाकणार आहोत आणि त्यासोबतच आपण टाकणार आहोत टोमॅटो केचप. टोमॅटो केचपमुळे आपल्या चटणीला छान असा गोडसर पणा येतो. आपली चटणी खूप जास्त तिखट लागत नाही. आंबट, गोड, तिखट अशी आपली चटणीची चव तयार होते. त्यामुळे इथे 50 ग्रॅम टोमॅटो सॉस टाकलेला आहे. साधारणतः अर्धी वाटी हा टोमॅटो सॉस आहे.
तर गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि सतत हलवत आपल्याला एक 4 ते 5 मिनिट ही चटणी परत आपल्याला परतून घ्यायची आहे. म्हणजे हा जो टोमॅटो सॉस आहे तो व्यवस्थित असा ह्या मिरचीमध्ये मिसळला जाईल, छान असा एकजीव होईल. त्यामुळे एक 4 ते 5 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे कमी गॅसवरती. खूप जास्त पण परतायचं नाही, नाहीतर मिरचीचा रंग चेंज होऊ शकतो आणि आपली चटणी अशी लालसर दिसणार नाही. एक 4 ते 5 मिनिट आपण इथे परतून घेतलेलं आहे. छान असं तेल सुटलेलं आहे. तर आता एका काचेच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊया आणि 2 ते 3 महिने ही चटणी आरामशीर टिकते, खराब होत नाही. तुम्ही एका काचेच्या भांड्यामध्ये ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. छान अशी मार्केटपेक्षा सुद्धा भारी चवीला आपली इथे शेजवान चटणी तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही चायनीज पदार्थांमध्ये तर वापरू शकता किंवा त्यासोबतच तुम्ही पराठा किंवा चपातीसोबत सुद्धा ही तोंडी लावू शकता. अगदी परफेक्ट अशी इथे शेजवान चटणी झालेली आहे. चवीला सुद्धा भन्नाट लागते. रंग पण अगदी सुरेख आलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.